नमस्कार ॲस्पिरंट्स. कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर UPSC आणि MPSCमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी जर प्रिपरेशन करत आहात, तर आपण तुमच्यासाठी पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्राम सुरुवात केलेला आहे. याची सुरुवात जी आहे मित्रांनो, तो 5 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होते आणि हा जो प्रोग्राम चालणार आहे, हा ऑनलाईन मोडमध्ये चालणार आहे. मित्रांनो, हा प्रोग्राम बोथ बायलिंग्वल असणार आहे, म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे. याच्या संदर्भातले जे काही वैशिष्ट्य आहेत ते ऑलरेडी आपण डिस्कस केले, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही म्हणजे महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करत आहात, तर नेमकं तुमचा म्हणजे फोकस कसा असला पाहिजे किंवा तुमचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे ते लक्षात घ्या. आता आपला प्रोग्रामचा जो पर्पज आहे ना मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्ससाठी प्रिपेअर करतात, प्रिलिम्स आणि मेन्सचे जे टॉपिक्स ओव्हरलॅपिंग होत आहेत ते तुमचे कवर झाले पाहिजे, जेणेकरून मेन्ससाठी जे आहे तर तुम्ही हाफ प्रिपेअर्ड असणार आहेत आणि प्री नंतर फक्त जे मेन्स स्पेसिफिक टॉपिक असतील ते तुम्हाला कवर करायचे आहेत. आणि प्रिलिम्सचा अभ्यास एवढा चांगल्या पद्धतीने कवर करायचा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जे असेल तर कट ऑफपेक्षा 10 ते 15 मार्क हे मॅक्सिमम असले पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी कवरिंग ऑफ सिलेबस म्हणतो, याचा अर्थ तुम्ही सिलेबस रीड करणार आहात, त्याचे अंडरस्टँडिंग करणार आहात, त्याची नोट्स मेकिंग करणार आहेत, रिव्हिजनमध्ये रिकॉलिंग असेल, रीडिंग असेल आणि तुमच्या जे काही प्रीच्या टेस्ट असतील त्या टेस्ट पण त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा जर स्टडी करायचा असेल एक्झामसाठी, तर त्याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय, पहिले एक्झामची डिमांड समजून घ्या, त्याच्यानंतर सिलेबसचं अंडरस्टँडिंग समजून घ्या. राज्यसेवा आणि UPSCच्या बाबतीमध्ये असेल तर प्रिलिम्स आणि मेन्सचे जे टॉपिक्स असतात त्यांचं इंटरलिंकेजेस अंडरस्टँड करा. त्याचबरोबर जर बघितलं तर PYQचं अनालिसिस महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही स्टँडर्ड सोर्सेस आहेत सिलेक्शन ते इम्पॉर्टंट आहे. आणि मग स्टडी फ्रेमवर्क कशा पद्धतीने स्टडी करायला पाहिजे, नोट्स कशा पद्धतीने काढायला पाहिजे, त्याची रिव्हिजन कशा पद्धतीने करायला पाहिजे, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता आपल्या प्रोग्राममध्ये मित्रांनो की तुम्हाला जे प्रोव्हाइड केलेलं आहे ते म्हणजे डे वाईज शेड्यूल प्रोव्हाइड करतो आहे, सोर्सेस कुठून रीड करायचे ते सांगतो आहे, त्याच्यानंतर कुठल्या टॉपिकवर किती वेटेज दिलं पाहिजे, कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज दिलं पाहिजे ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर जर बघितलं की तुम्हाला प्रिपरेशन करत असताना कशा पद्धतीने करायला पाहिजे, म्हणजे ज्या दिवशी शेड्यूल्ड आहे तो टॉपिक कवर करत असताना त्याच्या अगोदरच्या दिवशी काय करायचं आहे, त्या दिवशी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही टॉपिक स्टडी करतायत तर त्याच्यामध्ये जर काही कंटेंट गॅप असेल तर तो आपल्या रेफरन्स रिव्हिजन नोट्स थ्रू कशा पद्धतीने फुलफिल करायचं आहे ते देखील आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करत आहोत. आणि त्याच्यानंतर मग जर आपण बघितलं तर करंट अफेअर्स पण डील करत असताना कसे केले पाहिजे, ह्यामध्ये जर तुम्ही बघू शकतात आपण डे वाईज डिव्हिजन जे आहे, म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करू शकतात याचं टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी दिलेले आहेत. आणि जे तुमचे टेस्ट होणार आहे मित्रांनो, 22 टेस्ट आहेत, त्या 22 फुल लेंथ टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये 17 GS च्या असतील आणि त्याच्यामध्ये 5 जे असतील ते GS कॉम्प्रिहेन्सिव्हचे असणार आहे. तर मित्रांनो, याच्या संदर्भात रिलेटेड व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे, ती बघा. त्याच्यामध्ये डिटेल जे डिस्कशन आहे या प्रोग्रामबद्दल आणि स्ट्रॅटेजीबद्दल दिलेलं आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन थीमसोबत भेटूया. थँक्यू.